मी कविता आपणा सर्वांचं स्वागत करते कुकिंग विथ कविता या चॅनलमध्ये। मंडळी, आज आपण बघणार आहोत मिश्र पिठाचे थालीपीठ किंवा धपाटे। चला तर मग बघूया त्यासाठी लागणारे साहित्य। थालीपीठ किंवा धपाटे बनवण्यासाठी येथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी ज्वारीचं आणि 1 वाटी चण्याचं पीठ घेतलं आहे। लगच्या लगेच घरच्या घरी आपल्याला जर धपाटे किंवा थालीपीठ बनवायचं असेल तर घरगुती पिठापासून आपण ते बनवू शकतो। तसंच इथे मी 7-8 हिरव्या मिरच्या, लसूण आणि 1 चमचा जिरं असं बारीक करून घेतलेलं आहे। इथे कोथिंबीर भरपूर घेतलेली आहे, 1 चमचा तीळ घेतलेले आहेत। इथे चवीनुसार मीठ, हळद आणि ओवा घेतलेला आहे। चला तर आता आपण थालीपीठाची कृती सुरू करूया। सर्वात प्रथम आपण परातीमध्ये चाळण ठेवून त्यात सगळी पिठं चाळून घेऊया। पिठं चाळून घ्यायची म्हणजे त्यामध्ये काही घाण असेल तर ती निघून जाईल। तसंच सगळी पिठं व्यवस्थित मिक्ससुद्धा होतील। अशा पद्धतीने आपण सगळी पिठं चाळून घेऊया। घरच्या घरी लगच्या लगेच आपल्याला ही धपाटी करता येते। भाजणीची सुद्धा धपाटी केली जातात, त्यासाठी पीठ दळून आणावं लागतं। पण आपल्याकडे जर नसेल तर तुम्ही घरच्या घरी जी पिठं आहेत त्याच्यामध्ये हे धपाटे करू शकता। आता अशा प्रकारे आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचं आहे, त्यामध्ये असलेला कचरा काढून टाकायचा आहे। हे बघा, आता आपलं पीठ चाळून झालेलं आहे। आता यामध्ये आपण हे जे हिरवी मिरची, लसूण आणि जिरं आहे ते टाकूया, तीळ टाकूया आणि खूप सारी कोथिंबीर टाकायची आहे। तसंच मीठ आणि हळद हे सुद्धा टाकूया आणि ओवा आहे तो असा हाताला रगडून मग टाकायचा, म्हणजे त्याचा चांगला वास येतो। आता हे सगळं मिश्रण मिक्स करून घेऊया। आता यामध्ये लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ मळून घेऊया। आपल्याला घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे, खूप जास्त पाणी टाकायचं नाही, नाहीतर ते मिश्रण पातळ होतं। आता मी थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेते। अशा पद्धतीने घट्ट असं मी पीठ मळून घेतलेलं आहे। आता हे आपण अर्धा तास असंच भिजत ठेवूया। हे पहा, आपलं पीठ अर्धा तास भिजलेलं आहे। आता अशा प्रकारचा कॉटनचा कपडा घ्यायचा आणि या पाण्यामध्ये ओला करून घ्यायचा आणि याच्यावर आपण थालीपीठं थापणार आहोत। आता पाण्याचा हात घेऊन तुम्हाला हवा तेवढा गोळा तुम्ही घेऊ शकता। आता लाटण्याला सुद्धा पाणी लावायचं, जेणेकरून पीठ आपलं लाटण्याला चिटकत नाही। खरं तर हे हाताने सुद्धा थापतात, परंतु मी तुम्हाला सांगितलं ना, कोणीही करू शकतं अशी थालीपीठं मी तुम्हाला दाखवणार आहे। अशी हाताने सुद्धा हे पीठ आपल्याला थापता येतं, परंतु मी तुम्हाला लाटून दाखवते, जेणेकरून ज्यांना थापायला जमत नाही ते सुद्धा ही थालीपीठं करतील। असं थोडं थोडं पाणी लावून थालीपीठ लाटून घ्यायचं। आता मी ते लाटून घेते। हे पहा, आपलं थालीपीठ लाटून झालेलं आहे। आता मी तवा ठेवला आहे गॅसवर, त्याच्यावर पाणी मारून बघायचं, तवा आपला गरम झालेला आहे। आता त्याच्या तव्याला पहिले आपण थोडं तेल लावून घ्यायचं, जेणेकरून आपलं थालीपीठ चिकटणार नाही। आता यावर हा कपडा आपल्याला अशा पद्धतीने घ्यायचा आहे, हे अजिबात निघत नाही। हे बघा, असं घ्यायचा आणि तव्यावर टाकून थोडंसं पाणी
तव्यावर टाकायचं आणि अशी बोटं आपली त्याच्यामध्ये घुसवायची. आणि आता त्याला आपल्याला तेल लावायचं आहे. थोडंसं तेल टाकून आपण हे थालीपीठ झाकून 2 मिनिटं वाफ काढून घेणार आहोत. हे पहा 2 ते 3 मिनिटं झाली आहेत. आता आपण थालीपीठ उघडून बघूया. हे बघा थालीपीठाचा सुंदर सुवास पसरलेला आहे. हे भाजत होतं तोपर्यंत मी हे एक दुसरं लाटून घेतलेलं आहे. आता आपल्याला दोन्ही बाजूंनी ते थालीपीठ चांगलं भाजून घ्यायचं आहे. असं खरपूस भाजून घ्यायचं, त्यामुळे थालीपीठाची चव वाढते. आता अशाच पद्धतीने मी सर्व थालीपीठं करून घेते. हे बघा अशा पद्धतीने आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे. आता असेच मी सर्व थालीपीठं करून घेते. हे पहा अशा पद्धतीने मी सगळे धपाटे बनवून घेतलेले आहेत. हे बघा किती नरम आहेत. जर तुम्हाला धपाटे कडक हवे असतील, जसं भाकरी असते की नाही तसे, मुलं खात नाहीत म्हणून मी त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ वाढवलेलं आहे. जर तुम्हाला कडक हवे असतील तर तुम्ही उलटं करा. 2 वाटी ज्वारीचं पीठ घ्या आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घ्या आणि तुम्ही सुद्धा हे नक्की करून बघा. आता मी तुम्हाला हे सर्व करून दाखवते. अशा पद्धतीने आपलं दही धपाटा तयार आहे. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.